भगवान कृष्ण परमात्मा एकदम लहान, हे लहान छोटंसं बाळ इथं बसलं होतं ना, हां एकदम लहान, आणि राधेनं कृष्ण परमात्म्याला घरी नेलं. दोघं जण बसलेले आहेत निवांत, आणि राधेच्या मनात काय आलं काय माहिती. ए कृष्ण्या, राधेची भाषा, ए कृष्णा किती लहान आहेस रे. बर, मोठा असतास तर किती चांगलं झालं असतं. देव म्हणू लागले मोठा हो. म्हणजे तुला मोठा होता येतो. हा, संदीपाने ऋषींच्या जवळ शिकायला असताना सगळं शिकलोय. बर, तुम्ही म्हणताल असं कसं काय बालबीन असं, आता ते अगोदरच सगळं ज्ञान असतं. हो बरं मोठा काय भगवान कृष्ण परमात्म्याने मंत्र म्हणले काय माहिती, श्रींग ब्रिंग सर्वलिंग काय मंत्र असेल ते. पटकन 18 वर्षाचे तरुण झालेले आहेत देव, बोलणं गप्पा रंगलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये राधेचे पती आले. राधे दार उघड. राधेचं तर अंग लट 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 कापू लागलं. कृष्णा तुझ्या पाया पडते बाबा, अगोदर जेवढा होतास तेवढा हो. कृष्ण परमात्मा म्हणू लागले ते बारीक व्हायचा मंत्रच ध्यानात येईना. कृष्णा आता राखे माझी लाज बाबा, माझी लाज आता तुझ्या हातात आहे. कृष्णा माझ्यासाठी लहान हो, तुला काय. पण देव लगेच लहान झाले. मी कशासाठी सांगितलं, अणुपेक्षा लहानही तो आहे आणि आकाशापेक्षा मोठाही तो आहे. म्हणून तुका म्हणे अणु तुझं विना नाही, नभावनी पाही वाडा आहे. अखंड नाम सप्ताह वर्ष 76वे, त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. बघा आज किती मॅचिंग झालेली आहे कीर्तनाची. सप्त्याचा दिवसही 6वा आहे आणि अभंगही गात्यातला 6 नंबरचाच अभंग कीर्तनासाठी आहे. जगतामध्ये धन संपत्ती ऐश्वर हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. पण जगामध्ये काही जणाला मान्यच नाही. देव म्हणजे त्यांना अशी किरकोळ गोष्ट वाटते. एकेकाळी साधू संतांनी संसाराला साधन समजलेलं आहे आणि देवाला साध्य समजलेलं आहे. पण आताची लोक संसाराला साध्य समजतात आणि देवाला साधन समजतात. लाईनीला दर्शन घेऊन, लाईनीला बारीला 3-3 तास उभा टाकून देवीच्या जवळ जाऊन, आई भवानीच्या मातेच्या जवळ जाऊन काहीतरी कल्याणाचा मार्ग विचारण्यापेक्षा माझ्या भावाच्या बोरला पाणी लागू देऊ नको आई असं जर म्हणू लागला तर त्याच्यासारखा मूर्ख जगात दुसरा कोणी नाही. विठाला पहिल्यांदाच कीर्तन आहे इथं. माझं असा नियम आहे, जिथं पहिलं कीर्तन असतं तिथलं कीर्तन 3-3:30 वाजता सुटतं. तुम्ही म्हणताल उद्या तुला कुठं नसल. कीर्तन लवकर संपलं का लोक म्हणतात त्याचं पाठ केलेलं संपलं असेल. उशिरा संपलं का उद्या त्याला कुठं नसल. चिंता करू नका, कमी बॉलमध्ये कसं रन काढायचं मला माहिती आहे. परमार्थ असो या संसार असो, परमार्थात सुद्धा ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही, ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येतं ते इकडे येत नाही, ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही. आता हे बाहेरचे रत्न सापडले तर भाग निराळा, पण कुठंतरी कमी ठेवलं. किती उदाहरणं सांगू. वकील, डॉक्टर आणि बांधकामाचा इंजिनियर 3 जण फिरायला गेले. समुद्राच्या काठावर गेले. नावाड्याला म्हणले नावाड्या आम्हाला मध्ये फिरायला घेऊन चल. नावाडी तो गरीब पोटासाठी बिचारा नाव चालवत होता, पण हे 3घांना अभिमान आला, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. 3 जण म्हणू लागले चल रे आम्हाला मध्ये चल फिरायला घेऊन. 3 जण मध्ये नावेत बसलेले आहेत. नावाडी तो नाव हाकतोय आणि 3घाला झाला अहंकार. नीट ऐका आता. वकील म्हणू लागला का रे नावाड्या, एखाद्यानं एखाद्याचा जर खून केला त्याला किती कलम लागू करायचं हे तुला माहिती आहे का. नावाडी म्हणला नाही बुवा, मी फक्त खेकडीन माशेच मारला, माणसं कधीच नाही, तुझा जन्म फुकाट. इंजिनियर म्हणू लागला का रे नावाड्या, 10x10ची जर रूम तुला बांधायची असेल तर किती वाळू, किती सिमेंट, किती खडी लागते तुला माहिती आहे का. नावाडी म्हणू लागला नाही बाबा, आपण कुडाच्या घरात आणि पत्र्याच्या घरात राहतो, आपल्याला काय माहिती. इंजिनियर म्हणू लागला तुझा जन्म फुकाट. राहिला कोण, डॉक्टर. डॉक्टर म्हणू लागला नावाड्या,
लहान लेकराला जर ताप आली किती पावरची गोळी द्यावं हे तुला माहिती आहे का? नावाडी म्हणलं नाही वा आपल्याला काय माहिती, आपण ह्याचा पाला त्याचा पाला लावतो, आपल्याला काय माहिती. डॉक्टर म्हणू लागले तुझा जन्म फुकट. तिघ जण तुझा जन्म फुकट, तुझा जन्म फुकट, तुझा जन्म फुकट. नावाड्याच्या डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा मी कोणत्याच कामाचा नाही का रे देवा? मी जन्माला येऊन काय फायदा नाही का देवा? माझा जन्म निरर्थक आहे का देवा? नाव थोडं समुद्रात मध्य भागात गेली आणि चक्रीवादळ सुटलं. हे नावाड्यानं तिघाला विचारलं, वकील साहेब, डॉक्टर साहेब, इंजिनियर साहेब, पोहता येतंय का? तिघ म्हणले नाही बुवा, तुमचा जन्म फुकट. नावाडी पोहून साईडला आला आणि ते तिघ मेले. तसं कोणतीही कला असो, संपत्ती असो, शरीर असो, रूप असो, धन असो, कला असो, हे देवानं दिला असं म्हणून जर राहिला तर तीच कला अमर बनवते, नाहीतर तीच कला त्याला मातीत सुद्धा घालते. विठ्ठल मात्र झालेलं सगळं देवानं दिलं. त्याचा विचार करा, कोणती पिशवी पेरायचं सोयाबीनची आपल्या हातात आहे, कोणता खात घालायचं हे आपल्या हातात आहे, ट्रॅक्टरवर पेरायचं का बैलावर हेही आपल्या हातात आहे, पण पाऊस पाडायचं का नाही हे परमेश्वराच्या हातात आहे. मग काही गोष्टी देवानं तिच्या हातात ठेवल्या म्हणून बरं आहे. हे पाऊस वगैरे जर ग्रामपंचायतीच्या हातात दिला असतं तर विरोधातली माणसं बंधाऱ्यावरच औषध पेले असते. काही गोष्टी त्यानं ठेवून घेतल्या आणि सगळं त्याच्या हातात आहे. पण एक आहे, देवच ज्ञान देतो, देवच सर्व कला देतो. पण देवच दिलेलं ज्ञान, त्या ज्ञानामध्ये जर कुठं अहम आला तर ज्ञानोबा रे म्हणतात सगळं मातीत जातं. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, 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 योग याग विधी येणे नो हे, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी म्हणा. याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ. बघा, आपण तुळजाभवानी मातेच्या चरणाच्या जवळ आहोत. मला उदाहरण जाता जाता दर्शनाला लक्षात आलं, या देवी मातेनं कोणाचा सांभाळ केला. बघा, ज्यांचे दुकानं मोठे आहेत त्यांनाही देवी उपाशी मरू देत नाही, आणि ज्यांचे लहान गाडे आहेत कुंकू हळदीचे त्यांनाही देवी माता उपाशी मरू देत नाही. महाराज, ही ईश्वराची लीला आहे, ईश्वराची लीला आहे. थोडा अनुभव घ्या. अजून काही लोकांच्या ध्यानातच नाही मला मरायचं आहे म्हणून. मग काही लोक कीर्तनाला, आता एवढं मोठं नियोजन आहे एवढ्या शहरामध्ये केलेले आहेत, यायला पाहिजे. अजून काही लोकांना वाटत असेल अजून हाय की 2 दिवस, 2 दिवसात इकडे येतावच का कुणीकडे दुसरीकडे जाताव, दंड 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 दंड, वड्याकड वड्याकड, सगळ्याची गॅरंटी. बघा, आपल्याला वाटतं माझा भाऊ, माझी आई, माझे वडील, माझे मित्र, माझे सखे, जेवढे कीर्तनाला उपस्थित आहेत या सगळ्या घरापैकी ज्याच्या घरचं कोणच मेलं नाही असं कोण असलं तर हात वर करा. असलं तर सांगा, ज्याच्या घरचं कोणच मेलं नाही आतापर्यंत असलं तर हात वर करा. गाडी रिकामीच मी नेतो गावाकडे.
प्रत्येकाच्या घरचं कुणी ना कुणी गेलंय, पण जी व्यक्ती गेली त्याच्या खाली आतरलेली चटई आपण घरात ठेवून घेतलो नाही. तो पांघरलेलं जे चादर आहे रुकवतातला असू द्या नाही तर सोलापूरचा असू द्या, आपण घरात ठेवून घेतलो नाही. तिच्या डोक्याखालची उशी आपण घरात ठेवून घेतलो नाही. तिच्या हातातली 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी नाही नाही. आपल्याला वाटतं हे सगळं संसार सुख भेटल, मोठं झाल्यावर सुख भेटल, शाळेत गेल्यावर सुख भेटल, कॉलेज केल्यावर सुख भेटल, लग्न केल्यावर सुख भेटल, मुलगा झाल्यावर सुख भेटल. सगळे सांगा मुलगा झाल्यावर सुख का दुःख? आता सांगितल्याशिवाय कीर्तनच करत नाही पुढं. सुख का दुःख? दुःख. मग झाल्या झाल्या पेढे वाटलं कोण? आणि सुख म्हणाव तर तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे रडत गेलं कोण? मुलापासून. अहो किती उदाहरणं सांगू. एका लिंबाच्या झाडाखाली ससा थांबला. ससा सगळ्यात भेणारा प्राणी. लिंबाचा पाला सशाच्या पाठीवर पडला, सस जोरात पळालं. पुढं कोल्ह्यानं बघितलं, जय हरी जय हरी. कुठं? ससा म्हणू लागला आबाळ पडणार आहे, जगायचं असेल तर पळा, मरायचं असेल तर थांबा. कोल्ह सशाच्या पुढं, ते पुढं वाघ भेटला. वाघानं कोल्ह्याला विचारलं, कोल्ह्या कुठं निघालात एवढ्या फास्ट? कोल्ह्यानं सांगितलं चौकशी ऑफिस माग आहे त्याला विचार. सशाला विचारलं, सशे दादा कुठं निघालात? वाघ दादा आबाळ पडणार आहे, जगायचं असेल तर पळा, मरायचं असेल तर थांबा. वाघाला का मराव वाटतं? वाघ सगळ्यात पुढं. नदीच्या कडला 2 गाढवं चरत होते. एक गाढव दुसऱ्याला म्हणते मोर्चा कशाचा निघाला रे? सशासारख्यानं वाघासारख्याला पळविलं, काय भानगड आहे? दुसरं गाढव म्हणते खा गपचूप, लोकांच्या चौकशा करायचा नाद आहे म्हणून तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. अरे पण विचार तर. ते गाढव विचारू लागला, वाघ दादा कुठे निघालात? वाघ म्हणू लागला GR सशानं काढली त्याला विचारा. सशाकडे गेले, सशे दादा कुठे निघालात? गाढव दादा आबाळ पडणार आहे, जगायचं असेल तर पळा, मरायचं असेल तर थांबा. गाढवाला का मराव वाटतं का? गाढवं सगळ्यात पुढं. मग आता गाढवाचं पण का नीट राहते का रस्त्यानं? खोदाडक खोदाडक लाता हाणत निघाले. गाढवाच्या लाता वाघाच्या तोंडाला. वाघ म्हणला मेलो बाबा आता. मागं थांबतो तर आबाळ पडणार आहे, पुढं पळतो तर गाढवाच्या लाता. तिच्यापेक्षा इंड्रेल पिऊन मेलेलं बरं. ते वाघानं विचारलं सशाला, सशे दादा पळायचं कुठंपर्यंत? सशानं सांगितलं आबाळ टेकलंय तिथपर्यंत. तसं आपण विचार करतोय उद्या सुख लागल, परवा लागल, असं करता करता आपण मेलं. पण सुख हवं भरी राहून, भरी राहून सुख नाही कोठे आणि संसारा. उगाव भरी राहून, उगाव भरी राहून. सुख नाही कोठे आणि संसारा. वायाव भरी राहून, वायाव भरी बाबा संसारात सुख तर नाहीच. जरी असेल तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता. सुखामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. संसारात कसलाही विषय नाही. बघा काही माणसं बाहेर किती पांढरे कपडे घालून फिरू द्या, पण घरात गेल्यावर बऱ्याच जणांचं चलत नाही. कधीच नाही, लय अवघड आहे. ते एका गावातल्या सरपंचानं सांगितलं, आपल्या गावात बायकोला घाबरणारे किती आणि न घाबरणारे किती, उद्या मारुती मंदिराच्या पुढे लाईन लावा. घाबरणारीची लाईन गेली पार त्या SD स्टँड पर्यंत. दुसऱ्या लाईनीत एकटाच उभा होता. सरपंचाला आधार वाटलं, एकतर पट्टी आहे गावात. सरपंचांना शाल श्रीफळ असला मोठा हार. इकडे म्हणले, इकडे म्हणले कशाला? इकडे तू बायकोला घाबरत नाहीस ना? कोण म्हणलं तुम्हाला? म्हणले या लाईनीत कस काय? नाही तिनंच म्हणली इकडं लई गर्दी आहे, इकडं थांबा म्हणून थांबलोय. जिथं तिथं असं आहे. सुखाचा विचार संसारामध्ये कुठेही नाही. किती उदाहरणं सांगू महाराज. एकाच्या पाठीमागं वाघ लागला. आता कुत्रं भुकलं तर माणसं दुसऱ्या रस्त्यानं जातात. वाघ लागला, तो जोरात पळाला, एका विहिरीत पडला, खाली नाही पडला. ते
समोरच्या साईडला एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या पारुंब्याला असं धरला आणि याला धरून आपण वरी जावं. वरी पाहायला गेला तर वाघ काठावरच येऊन थांबलेला. तो म्हणला, होय दीपक चौकातला काल आणि माझी पुण्यतिथी एकाच दिवशी इथे, आता काय मजा नाही. मग खाली उडी मारावं. खाली पाहायला गेला, भला मोठा नाग. तो म्हणला खाली जाण्यात मजा नाही. मग तिथंच थांबला. पण तिथं तर कुठं सुख आहे. ज्या फाट्याला धरलं त्याला होता आज्ञा मोहाळ. आता सगळ्या माश्या उठल्यावर का हरिपाठ म्हणले असतील का? सगळ्या माश्या चावू लागल्या. पण तिथंही त्याला सुख वाटलं का? ते मोहाळाचा गड्डा फुटून थोडं मध होटावर पडलं होतं. तिथंच मिटक्या मारायचा. वा काय मजा आहे. पण सजा बघ ना किती आहे. आता हे झालं उदाहरण. आता याचा सिद्धांत नीट आहे का? वाघ म्हणजे कोण, नाग म्हणजे कोण, त्या माशा म्हणजे कोण, नीट आहे का? म्हणजे कीर्तन लक्षात येईल. वाघ म्हणजे ज्याच्याकडून आपण पैसे उसने घेतलं, गुगल पेनं घेतला असेल, फोन पेनं घेतला असेल, नाहीतर कॅश घेतला असेल. आंघोळ करून बाहेर निघालं की तो लगेच म्हणतो पैसे पैसे, परवा दिवशी देतो म्हणलं होतं पैसे. ते झाला वाघ. त्याच्या भीतीनं घरात बसाव तर नाग. लाडक्या बहिणी, मीठ नाही मिरचू नाही, सिलेंडर संपला तुम्हाला तर काय कळतच नाही, हे झाला नाग. आणि या दोघाच्या भीतीनं एका रूममध्ये बसावं. ते मवाळ्याच्या माशा, पप्पा मला कुरकुऱ्याला पैसे, पप्पा मला बिस्किट पुड्याला पैसे. याच्यातून जो बाहेर आला, संसाराच्या अवघीच व्यसने, संसाराच्या अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अवघीच व्यसने, संसाराच्या अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. काय संसारात खूप व्यसन आहेत. सुख संसारात दिसायला बरं आहे पण असायला नाही. मुलगा झाला सुख वाटलं, पण त्याच मुलानं पुन्हा लाता घातल्या तर मग आठवतं काय, माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे. उठत बी नाही बसत बी नाही. मला थोडं कीर्तनात हसवायचा नाद आहे. मी हसवतो भरपूर, पण काही लोकाला किती बी हसवा शेवटपर्यंत असंच तोंड राहतंय का? आपल्याला वाटतं ह्याचा डोळ्यातून जीव गेलाय का काय? हसत खेळत राहायचं. काय गॅरंटी ढोक महाराजांच्या कीर्तनापर्यंत जिवंत राहू म्हणून? काय गॅरंटी? ऐका, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जो भगवंताच्या नामस्मरणावर आरूढ राहील त्याच्या जीवनाचं काहीतरी सार्थक होणार आहे. जो साधू संतांच्या संगतीत राहील त्याच्या जीवनाचं काहीतरी कल्याण होणार आहे. जो साधू संतांनी सांगितलेल्या रस्त्याला जो गेलेला आहे त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. ऐका उदाहरण, हे कलियुग आहे. अगोदर पेपर फुटला. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव चौघजण कृष्ण परमात्म्याकडे गेले. युधिष्ठिर थोडा बाजूला ठेवा. चौघजण विचारू लागले, देवा कलियुग येणार आहे? हो येणार आहे. सांगा ना देवा, कलियुगात काय काय होईल सांगा. देव म्हणू लागले, थेरी घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल करून दाखव. देवानं 4 बाणा घेतल्या. 4 बाणा प्रत्येक दिशेला मारल्या आणि 4 बाणा शोधण्यासाठी सांगितलं. सगळे बाणा शोधण्यासाठी निघाले. पण नीट ऐका, जिथं तिथं बाण सापडला पण एक एक चित्र दिसलं कलियुगाचं. अर्जुनाला चित्र दिसलं. साईडला 4 विहिरी फुल पाण्यानं भरलेले आहेत. मधल्या 5व्या विहिरीत थेंबरही पाणी नाही. हे चित्र अर्जुनाला दिसलं. भीमाला चित्र दिसलं. गायीला वासरू होऊन 5च मिनिट झालेला आहे तर ते वासरू गायीला लाता मारत होतं. भीमाला चित्र दिसलं. समोरून एक नकुलाला चित्र दिसलं. समोरून एक हत्ती येत आहे आणि त्या हत्तीला 2 सोंडा दिसल्या. आणि सहदेवाला चित्र दिसलं. मोठा पर्वत आहे, त्याचा दगड गावावर पडणार, गाव मरणार. एवढ्यामध्ये तो दगड एका झाडाला अडकला आणि अख्खं गाव मरता मरता वाचलं. हे 4 जण गेले देवाकडं. देवा देवा
देव म्हणू लागले एक एक जण विचारा मला उत्तर देता येईल. अर्जुना बोला तुम्हाला काय दिसलं? अर्जुन म्हणू लागला देवा आमच्या गावाचा नियम आहे देवा, आमच्या गावाच्या साईडनं नदी असू द्या, ओढा असू द्या, कॅनल असू द्या, एखादा डॅम असू द्या किंवा शेजाऱ्याची विहीर पाण्याने भरलेली असू द्या, पाझरून पाणी आमच्या विहिरीत येतं देवा. पण जिथं बाण पडला तिथं मला चित्र दिसलं, साईडला मोठ्या मोठ्या 4 विहिरी पाण्यानं भरलेले आहेत आणि मधल्या 5व्या विहिरीत थेंबरही पाणी नाही. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात असंच होणार. साईडला मोठे मोठे 4 बंगले राहतील, मध्ये एखाद्या गरिबाची झोपडी राहील, त्यांच्या बंगल्यात काही कुजून जाईल, पण कलियुगात गोर गरिबाला कोण मदत करणार नाही हे तेव्हा सांगितलेलं आहे. भीमाला विचारलं भीमा तुम्हाला काय दिसलं? भीम म्हणू लागला देवा गाईला वासरू होऊन 5च मिनिट झालं होतं, पण ते वासरू गाईला लाता मारत होतं. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात मुलं स्वतःच्या पायावर उभा टाकली की माय बापाला लाता घालतील. नकुलाला विचारलं नकुलजी तुम्हाला काय दिसलं? नकुल म्हणू लागला देवा एकच सोंडाचा हत्ती बघितलं होतं देवा, पण आज 2 सोंडाचा हत्ती दिसला. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात 2 तोंडी माणसं जन्माला येतील. इथं एक बोलतील आणि बाहेर गेल्यानंतर एक बदलतील. स्टॅम्पवर लिहून सुद्धा लोक बदलतील हे त्याच वेळेला सांगितलेलं आहे. आणि सहदेवाला विचारलं सहदेवा तुम्हाला काय दिसलं? सहदेव म्हणू लागला देवा पर्वताचा दगड खाली पडणार होता, गाव मरणार होतं, पण तो दगड एका झाडाला अडकला आणि गाव मरता मरता वाचलं. याचं कारण काय? देव म्हणू लागले ज्या ज्या भागामध्ये संत महात्म्य अवताराला येतील, म्हणजे भगवान बाबा असतील, संत मारुती महाराज असतील, मारुती महाराज दस्तापूरकर महाराज असतील, हे सगळे जे संत महात्मे आहेत, ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, आधी करून ज्या गावात वैष्णव आहे, ज्या गावात पतिव्रता माऊली आहे, त्या गावावर कधीही काळरूपी दगड पडणार नाही. हे कलियुगाचं चित्र आहे. विठ्ठल कलियुगामध्ये फार अवघड आहे महाराज, पण नामस्मरण जर मुखात असेल काय उलट संत महात्मे देवापेक्षा मोठे आहेत. देवापेक्षा म्हणजे एकदा दोघांचं बोलणं चालू होतं बघा. कोणाचं? जगद्गुरु तुकोबार यांचं आणि रामप्रभूचं. दोघं बोलत होते. तुकाराम महाराज म्हणू लागले देवा तुम्ही राम कसं काय हो? रामप्रभू म्हणू लागले तुकोबार आहे माझ्या नावानं दगड पाण्यात पोहली आणि त्याच्याहून वानर तरुण गेली, जगाला आराम देणारा मी राम आहे. मग देवाने तुकोबार यांना विचारलं मी राम पण तू का राम? मी राम पण तू का राम? तुकोबारीने सांगितलं देवा तुम्ही दगडाचा सेतू बांधलात आणि त्याच्याहून वानर तरुण गेली. एक बोलू देवा तुम्ही दगडाचा सेतू बांधलेला तो पाण्यात बुडाला देवा, पण मी अभंगाचा सेतू बांधला देवा, त्याच्याहून कितीतरी तरलेले तरत आहेत आणि तरतील. विठ्ठल आपल्याला काय महाराज साधू संतांच्या संगतीत वेगळाच आनंद आहे. इकडं किती चिकटून संसार करा, किती महिला मंडळ तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आजीसारख्या आहात, किती सोनं घाला, किती बोरमाळ, मोठ्या मण्याची, गोल मण्याची, लाल दोऱ्यानं गटवलेली गंटन, जिरा मनी, डिस्को मनी, इंग्लिश मनी, मध्ये लाल मनी तसले मोठे मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र, मोठी सून असली तर कारला. ते झुमके आलेत बघा झुमके. पूर्वी झुमके कसे होते? एक वरी फूल, एकच साखळी, एकच डेरा. आता नवीन सिस्टीम आली डेऱ्यात डेरा. काही काही तर 3 मजली झुमके, 3 मजली डेऱ्यात डेरा. नाकात नथ होती त्या जागी एवढं चालय त्याला मेहबूबा म्हणते. पण ऐका पुरुष मंडळ महिला मंडळ किती सोनं घाला, किती सोनं घाला, त्या सोन्यावर चोराची नजर राहते, पण तुळशीची माळ घाला पांडुरंगाची नजर तुमच्यावर राहते. म्हणून तुळशीच्या माळेला फार महत्व आहे.
याच्यातलं मर्मच आलं काय महाराज. हे आता काय कळणार आहे काही जणाला. काही काही अशा जाती श्रावणात सुद्धा त्यांना दम नाही. आता बघा काही जणांचे तोंड असे, एक जण म्हणला लई तोंड सप्पक पडले, मग सुगराच खा. सप्पक पडले. अरे बाबा, साधू संतांची वाणी आणि आपली वाणी पवित्र आणि अपवित्र याला पहिलं कारण आहे आपला आहार. म्हणून भजन करत असताना युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेमा इंद्रियाचे सार, नेमा इंद्रियाचे सार, नेमा इंद्रियाचे सार, नेमा इंद्रियाचे सार. नसावे बासर, नसावे बासर, नसावी बासर, नसावी बासर. निद्रा भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण. तुकाराम महाराजांचं खाण्यावर सुद्धा नियंत्रण बघा. असं वळण इंद्रियाला लावून ठेवलेलं होतं. पडले वळण इंद्रिया सकळा. किती महाराज एकदा जिजाबाईचे भाऊ आले, म्हणजे तुकाराम महाराजाचे कोण कोण मिवणे. हा ती सांगत जावं तुम्हाला, एवढं तर कळतंय ना. तुकाराम महाराजाचे मिवणे आले. आता माहेरचं आलं की महिला मंडळाला सुधरत नाही, आणि त्याच्यात 3-3 हजार आलती आता असतील. बाहेरचं कुणी आलं, मस्त स्वयंपाक जिजाबाईने बनवला. पुरणपोळीचा स्वयंपाक. आता पुरणपोळी म्हणजे मंत्री आल्यासारखं काम. नुसती पुरणपोळी कधीच येत नाही. मग भजी आले, पापड आलं, कुरड्या आल्या, सगळं स्वयंपाक जिजाबाईनं बनवला. जिजाबाईनं बनवल्याबरोबर तुकोबऱ्यांना अगोदर सांगितलं, आज घरी जेवायचं, विना घेऊन कुठेही भजन करायचं नाही, माझा भाऊ आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणले हो. तुकाराम महाराज मोठ्या मोठ्याचं चाललं नाही आपलं काय. हां लय अवघड आहे. एक जण तिच्या मित्राला सांगायला गेला, का रे काय पाप केलो काय माहिती, बायकोच नशिबाला नीट भेटली नाही. म्हणजे का काय म्हणलं. दुसऱ्या मित्राला सांगू लागला, का रे काय पाप झालं माझ्या हातानं काय माहिती, बायको अशी मिळाली. ती काही म्हणलं की लगेच माहेरला निघून जाते. ते दुसरा मित्र म्हणला बरं आहे. म्हणजे माझं दुःख तुला सांगतो, तू म्हणतो बरं आहे. अरे तरी बरं आहे. अरे मी काय म्हणलो, काय म्हणलं की माझी बायको माहेरलाच निघून जाते. म्हणलं तो बरं आहे. म्हणले कस काय, आमच्या बायकोपेक्षा बरं आहे. म्हणले का, मी काय म्हणलं की तिनं माहेरचीच इकडं बोलली होती. म्हणजे आमची जाती आहे तीच बरी आहे. हां जिथं तिथं असंच आहे. तुकाराम महाराज जेवायला बसले, श्लोक वगैरे झाला. काय महाराज वारकऱ्याचे नियम खूप सुंदर आहेत, पण अलीकडे लय अवघड झाले. श्लोक सुद्धा आटम बघून आलाय. गुलाबजामुन सदा सर्वदा योग तुझा घडावा. कुणाचा, आणि उग साधं जेवण पिठलं भाकर. रावणा रावणा राज्य गंभीर केले. ते श्लोक म्हणणाऱ्याला तिथंच हाणायला पाहिजे. खातय रामाचं गुणगान रावणाचं.
श्लोक झाला, पाणी फिरवणं झालं, सगळं तुकाराम महाराज म्हणू लागले घ्या. ते मिहुन्यानं एक घास खाल्ला आणि जेवायचंच बंद केलं. आणि तुकाराम महाराजाचा सपाटा चालू, एक पुरी संपली, दुसरी चालू झाली. जिजाबाई आता काय यांचा सपाटा चालू आहे, माझा भाऊ जेवत नाही. जेवण वगैरे झाले आणि जिजाबाई ताड 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 तुकोबारायकडे आली. का म्हणजे काय झालं, माझा भाऊ जेवला नाही? तुकाराम महाराज म्हणून लागले कुठेतरी वडापाव खाल्ला असं. अहो तसं नाही, एकाही भाजीत मीठ नाही. तुकाराम महाराज म्हणून लागले भाजी मी केली नाही, तुम्ही केला. आणि तुम्हाला कोणी सांगितलं मला चव कळते? कोणी सांगितलं? मी फक्त भजन करण्यासाठी शरीरात ताकद राहावी म्हणून जेवण करतोय, नाहीतर काय खातो आम्ही कासं या सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. मी चवीसाठी जेवण करत नाही, कारण माझ्या मुखाला फक्त भगवंताच्या नामाचीच चव छान लागते. विठ्ठल पहा, प्रसंग पहा महाराज. भगवंताचं नाम घेत घेत जी काही स्थिती आहे कुठली ते लगेच वातावरण बदलतं. कन्या भाकरीचे काने मुक्ती राम नाम गाणे, मुक्ती राम नाम गाणे, मुक्ती राम नाम गाणे. कन्या भाकरीचे काने मुक्ती राम नाम गाणे, मुक्ती राम नाम गाणे, मुक्ती राम नाम. काय खायला विचार करा. 76 वर्ष चालू आहे सप्ताह. कोणी रोप लावलं काय माहिती, त्या रोपाचं आज झाडात रूपांतर झालेलं आहे आणि आपण सर्वजण सुखानं त्याच्या खाली नांदत आहोत. काय बघा तुम्ही, सप्तेच्या पंक्ती घेणारे काही काही याच्यात दानशूर असे आहेत, चालू झाल्यापासून पंक्ती आहेत काही जणाच्या, असे श्रद्धावान आहेत. आणि एक सांगू का, एक सांगू, पकवाजाचं कणिक तिंबून देणाऱ्यापासून फेटा बांधून कीर्तन सांगणाऱ्या महाराजापर्यंत पगार सारखाच आहे. किती उदाहरणं सांगू. नवीन तलाट्याची बदली व्हावं, काही गावातली माणसं चॅप्टर असतात, त्याला चहा प्याला घरला नेणार तलाट्याला, मग ते 7, 12, 8 वगैरे तिच्या घरात नेऊन देते तलाठी. आणि एक दिवस असं झालं, त्या शेतकऱ्याची आली ज्वारी आणि त्यानं नेलं हुरडा खायला शेतकऱ्याला. ते आकटी तयार केलं, मध्ये कणसं टाकले, एक कणीस काढलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं आणि तलाट्याच्या हातावर खायला दिलं. किती गोड लागला असेल. एकदा दिलं, दोनदा दिलं. तलाट्याला आला फोन, हॅलो हॅलो, तुमची ड्युटी कुठं आहे? म्हणले काक्रंब्याला. आता तुमची बदली, आता तुम्हाला उजनीला टाकण्यात आलेलं आहे. ही ऐकलं शेतकऱ्यानं. शेतकऱ्यानं दुसरं कणीस घेतलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं, स्वतःच्या तोंडात टाकलं. तलाठी म्हणला मला उजनीला. आता तुझं काम झालं, तुला कशाला खाऊ घालू? संताच्या देवाच्या दरबारामध्ये तोंड पाहून काम नाहीत. विठ्ठल तुकोबारायांच्या चरित्रामध्ये परमपूज्य गुरुवर्य गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबांची कृपा आहे माझ्यावर. खूप सुंदर चरित्र आहे. मी रामायण कधी केलो नाही, पण तुकोबारायांचे चरित्र करतो. तुकोबारायांच्या चरित्रात एक कथा आलेली बघा. तुकाराम महाराज भजन करू लागले. भजन करत असताना काय अवस्था महाराज, आपल्याकडं आता खेडेगावात भजनं बघतो, एखाद्याला एकच अभंग पाठ असावं प्रभाकर महाराज, एकच अभंग भजनामध्ये, आणि त्याचा पाठ असलेला अभंग तिच्या अगोदर दुसऱ्यानं कोणतर म्हणावं, तिच्या पुढं माईक ठेवायचं का म्हणा. त्यानं ॲक्शन लय भारी करते. आता कसाच चल ना, पाठच नाही असा ना. पाठ केलं पाहिजे महाराज, ज्याला वाचता येतं त्याने तरी. तुकोबारे भजन करू लागले. म्हणून भजन करत असताना 1 तास भजन करा, पण दुसऱ्याची निंदा भजनात करू नका. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, काय विमल खायचं आहे, तोटे खायचं आहे, तंबाखू खायचं आहे, बिड्या वडायचं आहे, वडा. आता तुम्ही आमचं कुठं ऐकणार आहात होय? वडा खा, पण भजन झाल्यावर अभंग चालू असताना जर ते खाल्लात तर तुमच्या भजनाला काहीच अर्थ नाही. विठ्ठल प्रमाण आहे तुकोबारायांचं. इंद्रियाशी नेम नाही, मुखी राम म्हणून काही.
काय ज्याच्या संगतीत जातो तसे संस्कार येतातच. थोडं आणखीन येतो बाजूला. एक कुंभाराचा मामा चिखल वगैरे तुडून एक चिलीम बनवला. चिलीम चिलीम कळते? चिलम बनवले. आणि काय त्यांच्या मनात आलं काय माहिती, काय देवीने कृपा केली काय माहिती त्यांच्यावर. पटकन ते चिलीम मोडून टाकलं आणि त्याचं एक लोटकं बनवलं. लोटकं घट 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 ते बनवल्यानंतर ते घट त्या कुंभाराला म्हणू लागलं, कुंभार मामा अहो अगोदर चिलम बनवलं होतं, मग आता घट का बनवलात, ते लोटकं का बनवलात पाणी प्यायचं. कुंभारानं सांगितलं देवीची कृपा माझ्यावर लवकर झाली, माझ्या बुद्धीत प्रकाश पडला. म्हणले काय नाही मी चिलम बनवणार नाही. लोटक्यानं सांगितलं कुंभार दादा देवीनं तुमच्या एकट्यावरच कृपा केली असं नाही, माझ्यावर सुद्धा कृपा केली. बरं झालं तुम्ही चिलीम बनवलो नाही. चिलम जर तुम्ही बनवलं असतं तर मी स्वतःही जळून राख झालो असतो आणि दुसऱ्याच्याही शरीराचं वाटोळं केलं असतं. तसं परमार्थ कमी करा पण दुसऱ्याच्या विषयी मनात पाप ठेवू नका. विठाला विठाला काय हो काय सांगा ना काय घ्या. आता एखाद्या मावशीला म्हणलं हो मावशी आषाढी वारी आहे चला येता का वारीला. महाराज 2 पोर आहेत तो, एका पोराचं झालंय लग्न अजून एक राहिले, त्याचं झालं का मी दिंडीला रिकामी जाऊ बघा. बरं त्याचं बी झालं कोरोनात, आता येता का मावशी. महाराज नवीन सुनाला घरात ठेवून एकटीला कसं जमतंय हो, बघू पुढच्या वर्षी. बरं त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी. महाराज लहान लेकराला आंघोळ घालायला तिला कसं जमतंय, त्याला असं असं व्यवस्थित आंघोळ घालावं लागतं. बघू पुढच्या वर्षी. बरं त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी. महाराज लेकरू नुसतं रस्त्यानं फिरते, मला घेऊन बसावं लागते, तिला स्वयंपाक करू देत नाही. बघू पुढच्या वर्षी. आता त्याच्या पुढच्या वर्षी आता येता का मावशी. आता कशाचं येता का मिलीन. अल्पायुष्य मानव देह आयुष्य मानव देह गणिले ते अर्धरात्र खाय गणिले ते अर्धरात्र खाय बालत्व पिडा रोग क्षय बालत्व पिडा काय भजनाशी उरले ते पाहे गाय भजनाशी उरले ते पाहे भजनाशी उरले ते पाहे गाय भजनाशी उरले पाहे राम स्मरा राम राम स्मरा राम 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 हे झालं गाथ्यातलं प्रमाण. हे गाथ्यातलं एक पोत्यातलं सांगतो. पोत्यातलं म्हणजे हे गाथ्यात नाही, शोधून मिळालं तरी सापडणार नाही. जुने लोक भजनात म्हणायचे कोणी वाजवू नका फक्त नीट ऐका. आपलं वय किती झाल्यानंतर आपल्या शरीरात कसा बदल होतो त्याच्यावर एक अभंग आहे. बोला तुम्ही बोला वाचे नारायण. 10 वर्ष बालपण 20 तारुणपण अंगी चेतले मदन नाही समाधान. वय वर्ष 30 होती बायका पोरावरी प्रीती. वय वर्ष 40 होती काळे केस शुभ्र होती. वय वर्ष 50 होती तोंडातले दात गळती. वय वर्ष 60 होती बायका पोरे झिडकाविती. 60ला बुद्धी नाटी 70ला हातात काठी. 80ला घरात गेला सोन्या परी झाला. वय वर्ष 90 होती वटावरी लाळ गळती. 100 वर्षाचा झाला मुखी नाही रामाला. अरे बाबा 100 वर्ष जगला पण देवाचं नाव मुखाला आलं नाही, कधी देवीच्या दर्शनाला आला नाही. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय. आता अभंगाकडे येतो व्यवस्थित ऐका. मी बायपासनं येतोय बरं का. बायपासनं अभंगामध्ये
तुकोबाराय भजन करत होते. तुकाराम महाराज भजन करत असताना काही एक शेतकरी तिथं आला. तुकाराम महाराज, अहो इकडे तिकडे भजन करण्यापेक्षा आमच्या शेतात भजन करा. मग ते आठवडा तयार केलेला होता. आठवडा माहिती आहे तुम्हाला? आठवडा, हां, ते पाखरं राखायचं वरी बसून. म्हणजे जरा समजावून सांगू का, त्यालाही वरी 4च लाकडं आणि तिकडं नेताना बी 4च. मग ते वरी मातीचे ढेकळं ठेवलेले, ती फिरवून मारायची, त्याला गोपन म्हणतात, ती गोपन ठेवलेली. तुकाराम महाराज वरी गेले ते दिले खाली फेकून. जे तुकाराम महाराज कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणतात, ते पाखरं कसं काय मारतील, ते खाली फेकून दिले. तुकाराम महाराज मोठ्यानं भजन करू लागले. कसं? विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय, म्हणा सर्वजण. विठोबार विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, 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 कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबार 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 कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. तुकाराम महाराजाचं भजन हे कुठं चालू होतं? कुठं? शेतात पाखरं राखताना. आपण कुठं आहोत? कुठं? आपण भजन करतोय का? ते घरी गेल्यावरच विचार करा आपला. तुकाराम महाराज भजन करू लागले. आता नीट आहे का प्रसंग? विनोदाचा भाग बाजूला, थोडं व्यवस्थित आहे का? तुकाराम महाराज भजन करू लागले. भजन करत असताना त्या चिमण्या उडून जाऊ लागल्या. तुकाराम महाराजांनी विचार केले, मोठ्यानं भजन करतोय म्हणून चिमण्या उडून चालल्या. मनातल्या मनात भजन करावं. तुकाराम महाराज मनातल्या मनात भजनाला सुरुवात केल्याबरोबर चिमण्या बाहेरून यायच्या आणि अंगा खांद्यावर खेळायच्या. तुकाराम महाराजांनी विचार केला, आज माझ्या भजनाचं सार्थक झालं. सगळ्या चिमण्या खाऊ लागल्या, अंगा खांद्यावर खेळू लागल्या. तुकाराम महाराज आनंदानं भजन करू लागलेले आहेत. तुकाराम महाराज मनाला विचार करतात, खाण्याची व्यवस्था भरपूर आहे पण पाण्याची व्यवस्था नाही. मग ते झाकणी असते ना, झाकणी ते गाडग्यावर ठेवायची, ते जागोजागी, त्याला येळण्या म्हणतात काही भागामध्ये, ते बांधले तुकाराम महाराजांनी. पाण्याची व्यवस्था केली. तर चिमण्या खायच्या आणि पाणी प्यायच्या. तुकाराम महाराज त्या चिमण्याला अंधार पडला की म्हणायचे, माय जावा आणि सकाळी या. तुम्हाला चष्मे बी नाही ते, सकाळी या. त्या चिमण्यांना भाषा कळायची तुकोबारांची. चिमण्या सकाळी यायच्या. तुकाराम महाराजांनी विचार केले की ते घेण्यासारखं आहे या चिमण्याकडून. का खातात पण घरी कधी घेऊन जात नाहीत. मग काल्याला प्रसाद कमी का पडतो? खातात पण घरी घेऊन जात नाहीत. आनंदानं तुकाराम महाराज भजन करू लागले. त्या शेतकऱ्याने सांगितलं होतं, तुकाराम महाराज भजन करा, पाखरं नीट राखा, मी तुम्हाला अर्ध मन ज्वारी देतो. तुकाराम महाराज पाखरं राखत होते. भजनाचं वगैरे काय आपलं त्या ज्वारीचा वगैरे त्यांना काही संबंध नव्हता. तुकाराम महाराजांनी 1 महिना पाखरांच्या सोबत भजन केलं. पाखरांच्या सोबत 1 महिन्यानं तो शेतकरी आला आणि सगळ्या कणसाला बघू लागला. एका विकणसा दाना नाही ज्वारीचा. खाली वळलं. तो क्या माझ्या घराचं वाटोळ केला, चल पंचामध्ये. महाराज तुकाराम महाराजाला पंचामध्ये नेण्यात आलं. काय या जगाची रीत आहे हो. श्रीमंताकडूनच जास्त लोक सहकार्य करतात, गरिबाचा कोणी वाली नाही आहे. तुकाराम महाराजाला पंचासमोर बसवण्यात आलं. स्टॅम्प पेपर तयार झाला. काय तुकाराम महाराज
किती ज्वारी देतो म्हणले होते ते? म्हणले त्यांनाच माहिती. म्हणले अर्धा मन. बर. त्या शेतकऱ्याला विचारलं त्या सरपंचाने, तुमची ज्वारी वर्षाला किती निघत होती? तो म्हणू लागला 2 खंड्या. 1 खंडी 20 पोत्याचा. 2 खंडी. बर. स्टॅम्प पेपर तयार झाला. 2 खंड्यापेक्षा जर कमी ज्वारी निघाली तर तुकाराम महाराजाचं घर त्या शेतकऱ्याच्या नावावर, आणि जास्त निघाली तर त्या शेतकऱ्यानं बैलगाडीत पोते घालायचे आणि तुकाराम महाराजाच्या घरी पोच करायचं. असं स्टॅम्प पेपर सही शिक्का सगळं झाला. काही लोक म्हणू लागले, काय तुकाराम महाराज होता ते बी घर घालून बसलो आता, अहो पाखरं राखायचं ना. तुकाराम महाराज म्हणू लागले, काय देवाघरी न्याय आहे हो. उलट त्या शेतकऱ्यानं जसं सांगितलं मी तसंच केलंय. म्हणले काय? शेतकऱ्यानं मला काय सांगितलं होतं? पाखरं नीट, पाखरं नीट, पाखरं नीट राखा. मी पाखरच राखलोय हो. एक सुद्धा चिमणी उपाशी मरू दिलो नाही हो. पाण्याची सुद्धा व्यवस्था केलोय. बाकीचे लोक डोक्याला हात लावून घेऊ लागले, तुकाराम महाराज पाखरं राखा म्हणजे त्यांना खाऊ घाला असं नाही. तुकाराम महाराज म्हणू लागले, मला काय माहिती हो. जसं लेकरं लहान असताना मायबाप दुसऱ्याचं उसणं करून त्या लेकराला लहानाचं मोठं करतात, तसं सगळी जबाबदारी पाखराची माझ्यावर सोडलात असं मला वाटलं, म्हणून मी पाखराची व्यवस्था केली. स्टॅम्प पेपर वगैरे सगळं झालं. आता सगळ्या गावात एकच चर्चा, आता तुकाराम महाराजाचं घर जातं का तुकाराम महाराजावर देव कृपा करतो. सगळ्या गावात तीच चर्चा. मग गुड मोडायला बाया, गुडच म्हणतात ना. यमुना मावशी, गंगा मावशी, भागीरथ मावशी, कावेरा मावशी, गोदा मावशी, येता का गुड मोडायला? ती मावश्या म्हणल्या, काय आहे तिथं? सगळं पाखरानं खाल्लं. हे कामाला जाणारे लय अवघड. सध्या आता सोयाबीनच्या सीझन मध्ये बघा डिमांड यांचं. ज्याचं शेत लांब आहे त्यानं तर दिवसा मेलं समजायचं. कारण जी मावश्या कामाला लावलं त्यांना रिक्षा करावं लागते. रिक्षा घराच्या समोर उभा करायचं. मग ते 11ला बाहेर येणार, रिक्षात बसणार, रिक्षावाल्याला म्हणणार गाणं लाव. ते पुढचे कुठाने वाढले. ते कोणी गेलं नाही. पण 2-4 म्हातारी आज्या होत्या. अगं काय करावं बसून. चल, त्यांनी ते येळ घेतले. कुंची साडीची बनवलेली ती घेऊन निघाले गुड मोडायला. ओव्या अभंग गात गुड मोडू लागलेले आहेत. पूर्वी रोजगार कसा होता? गहू कापलं तर पेंडेच द्यायचे, गुड मोडलं तर कणसच द्यायचे. मग एवढेच कणस दिले रोजगार म्हणून. त्यांनी घराच्या समोर वाळायला टाकले. तर जी मावश्या म्हणल्या होत्या तिथं काय सगळं पाखरानं खाल्लंय असं म्हणणाऱ्या मावशांना एवढीच कणस 1 ट्रॅक्टरची ट्रायली भरून दिसू लागले. माय, आम्ही बी आलो असतो तर बरं झालं असतं. आता एसटी गेल्यावर हात करून फायदा काय? सगळे व्यवस्थित. महाराज रात्रीतूनच पर्वतासारखा ढिगारा तयार झाला. किती ज्वारी निघाला असेल? किती? महिपती बाबा वर्णन करतात 17 खंड्या ज्वारी निघाली म्हणे. 17 खंड्या. मग ते शेतकरी म्हणू लागला, तुकाराम महाराज स्टॅम्प फाडा. महादाजी पंत नावाचा सरपंच होता. ती काय आपल्यावनी होता का? हिचे 100 महादाजी पंत नावाचे सरपंच होते. तुझी 2 खंड्या घी निघ. 15 खंड्या ज्वारी तुकाराम महाराजाला पांडुरंगानं दिली. तुकाराम महाराजांनी ती ज्वारी घेतली नाहीत. माझी साधना भंग होईल. तुकाराम महाराज डोंगरावर गेले, भजन करू लागले. पांडुरंगा, तू जर असा खेळ करत असशील तर मला हे पटणार नाही. आता जोपर्यंत तुम्ही दर्शन देणार नाही तोपर्यंत मी अशी साधना करणार. महाराज सापाच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा तुकोबा यांच्या समोर उभा टाकले. उठा तुकोबा राय, उठा. मी सापाच्या रूपात तुमच्या पुढे आलोय. तुकाराम महाराज म्हणले, तुळजापुरात कुठेही निघालं तर आम्ही बघून येतो साप. मला ते दर्शन नको देवा. मग दावी रूप दावी रूप माता वरे
मला ते रूप दाखव ज्या रूपामध्ये गोपिका सुद्धा रममान झाल्या. काय जो ज्या त्या पद्धतीनं साधना करतोय. आता तरुण पोरं असतात, तरुण पोरं, त्यांना साधना करत असताना कोणाला अडवू नये, कोणालाच अडवू नये. आणि साधना करत असताना, सप्ताह करत असताना, कीर्तन ऐकत असताना मधून निर्मळ होऊन कीर्तन ऐकावं. मधून असंच म्हणलं एका गावात, मधून स्वच्छ व्हा. मधून एक मावशी घरात जाऊन निरमा कालवून पिली. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण, साबण. अरे बाबा, साबण कोणताही असू द्या, जर पाणीच व्यवस्थित नसेल किती आनंद वाटतो. हे बाळ गोपाळ एवढे सुंदर लेकर, एकदा टाळ्या वाजवावर जोरात जोरात. वा 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 वा. असे संस्कारिक पोरं जन्माला आले. नाहीतर काय किती उदाहरणं सांगू महाराज. माझं एक मत आहे बघा, जन्मल्या जन्मल्या कधीच नाव ठेवू नका पोराचं. निघतेत कसे, वागतेत कसे, मग नाव ठेवायचं. किती का वर्ष जाईना. नाव रामाचं ठेवलं हे ना लोकाचा कडबा चोरतय, काय फायदा. काय पोरं बघा महाराज, लहानपणी संस्कार. काय झालं, एक पोरग शाळेतून येत होतं आणि येत असताना दुसऱ्याचं लसूण उपसलं, लसूण, आणि घरी आणलं. आई लसूण. आई म्हणली बरं झालं भाजीला नव्हतं, आण. त्या दिवशी झाली भाजी. दुसऱ्या दिवशी गुरुजीचंच पाकिट मारलं. आई म्हणली बरं झालं लाईट बिल आलतं. तिसऱ्या दिवशी हॉटेलची चोरी केलं. आई म्हणली बरं झालं पैसे भरायचे होते. कशाचे? कारण खेडेगावातल्या मावशा कुणालाच घाबरत नाहीत. बघा तुम्ही, पतीला घाबरत नाहीत, दिराला घाबरत नाहीत, सासऱ्याचा तर विषय संपलाय. आमच्या गावातल्या मावशा फक्त एकाला घाबरतात. कुणाला? बचत गटाच्या साहेबाला. पिशवी घेऊन साहेब आलं. आलं का गे? ती पोराला म्हणते नाही म्हणून सांग. उचलायला लई गोड वाटलं. पैसे कोणाचे असू द्या, शिवलीला अमृत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, जर दुसऱ्याचे पैसे बुडवलात तर पुढच्या जन्मी त्याच्या घरापुढं कुत्रा होऊन फेडावं लागतं. म्हणून कोणाचे पैसे बुडवू नये. ऐका, ते पोरग मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागलं. एक दिवस कॅमेऱ्यामध्ये सापडलं आणि फाशीची शिक्षा मंजूर झाली. फाशी देणारा विचारू लागला, बोल बाळा तुझी शेवटची इच्छा काय? आता त्याला काय आपल्या तुळजापूरचा वडापाव खाऊ वाटतंय? बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो मुलगा म्हणू लागला, माझ्या आईला 2 शब्द बोलायचं आहे. आई तिथं रडत आलेली होती. तो आईकडे गेला. रडू नको आई, आज रडून काही फायदा होणार नाही. आई, ज्या दिवशी मी लसूण चोरून आणलो नाही त्या दिवशी जर माझ्या गालावर एखादी चापट मारली असतीस तर आज तुझ्यावर रडायची, मला फासावर जायची पाळी आली नसती. म्हणून संस्कार लहानपणी करा. मग सप्ते कशासाठी? 2 टाइम पंक्तीला चांगलं खायला भेटतं म्हणून सप्ताह. 7 दिवस गावाची करमणूक होते म्हणून सप्ताह. सप्ताह किती वर्ष केला याला किंमत नाही, सप्त्याचा परिणाम आपल्यावर किती पडला याला किंमत आहे. सप्त्याचा परिणाम किती पडला काय सांगावं महाराज. तुकाराम महाराज साधना करू लागले, देवा मला सापाच्या रूपात नको दर्शन, मग मला ते रूप दाखव ज्या रूपामध्ये गोपिका रममान झाल्या. कारण गोपिका रममान कशा झाल्या? मधून ते आता गोकुळ अष्टमीचं आहे, किती बोलावं. उद्या आहे गोकुळ अष्टमी, मी मुंबईला. गोकुळ अष्टमीची काय आहे, बासरी आहे ना, बासरी भगवान कृष्ण परमात्म्याची बासरी. त्या बासरीला काही गवळणी विचारू लागल्या, काय ग बासरी, काय पुण्य केलेस ग बासरी? भगवान कृष्ण परमात्मा तुला होटापर्यंत नेतात ग बासरी, तुझ्याशिवाय कृष्ण परमात्म्याला कधी करमत नाही ग बासरी, काय पुण्य केले सांग, आम्हीही तसं वागू. ती बासरी म्हणली, अगं मला काही माहिती नाही, मला अभंग पाठ नाही, मला स्वर नाही, मला आवाज नाही, मला ओव्या पाठ नाहीत, मग काय केलेस ग बासरी? ती बासरी म्हणते, अगं मी एकच केलं, आतून निर्मळ झाले. बासरीला इकडून बघा पलीकडचं दिसतं, तसं माळ नसली तरी चालेल, हरिपाठ पाठ नसला तरी चालेल, पण मधून शुद्ध राहा, हीच साधन आहे महाराज, दुसरं काय. तुकोबाराय भंडारा डोंगरावर तसं हट्ट धरून बसल्याबरोबर
पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट झाले. कोणत्या रूपामध्ये? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी देव प्रगट झाले. उठा तुकोबाराय, तुमच्या मनासारखं मी रूप घेतलेलं आहे. तुकोबारायने डोळे उघडल्याबरोबर तुकाराम महाराजाच्या मुखातून शब्द निघाले. पावले पावले तुझे आम्हा सर्व, 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 तुझे आम्हा सर्व, पावले पावले तुझे आम्हा सर्व. नको होऊ देऊ तुझा नको भाव होऊ देऊ, तुझा नको होऊ देऊ भाव, तुझा नको होऊ देऊ भाव, जेथे जेथे देते तुझीच पाहू रे, जेथे जेथे देते तुझीच पाहू रे. देवा पावलास रे बाबा. माणसं म्हणतात ना देवा काही कर. बघा माणसं इथं किती चतुराई करतात. नारळ न्यावं, नारळ देवाला नेल्यानंतर जर चांगलं निघालं तर एवढंच ठेवतं आणि खराब निघालं पावलं. देव काय येतं आपल्या नासक्या खोबऱ्याला भुकेलेला आहे का? देव तुमचा भाव किती शुद्ध आहे हे पाहतो. भाव किती शुद्ध आहे. एक दिवस एक माणूस तप करत बसला. नारदजी त्या रस्त्यानं निघाले. नारदजीला विचारलं, नारदजी कुठं निघालात? मी देवाला भेटायला निघालो. बरं देवाला विचारा ना मला दर्शन कधी देतोय. विचारतो ना. नारदजी गेले देवाबरोबर सर्व बोलणं वगैरे झालं. देवाला विचारू लागले, देवा तिथं एक माणूस तप करत बसलेला आहे, त्याला दर्शन कधी देणार आहात? देव म्हणू लागले, तो ज्या झाडाखाली तप करतोय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म घेऊन भजन कर म्हणावं, मग मी त्याला दर्शन देतो. ते झाड होतं चिंचचं. नारदजी म्हणले, मी दुसऱ्या रस्त्यानं जातो. मरू का म्हणलं, त्यानं धोंडा घातलं तर. नारदजी तुम्ही चिंता करू नका जा. नारदजी त्याच रस्त्यानं निघाले. त्या माणसानं परत विचारलं, नारदजी विचारलं का देवाला? हो विचारलंय. दर्शन देतो म्हणलाय का? म्हणले हो हो. म्हणल्याबरोबर गायनाची उडी आपुले या छंदी इतकं नाचू लागला. नारदजी म्हणले, काय मूर्ख माणूस आहे. केंद्र सरकारचे भेटली तरी अजून राज्य सरकारचे आले तरी अजून लाडक्या बहिणीचे चालूच आहे ना सवय. आता मला त्याचं काही देणं घेणं नाही, त्याच्यातलं मला काही कळत आहे. लोभ वाढला पण लोभ नव्हता त्याचा. नारदजी म्हणले राहू द्या. नारदजी थोडं पुढे गेले आणि देव त्याच्याजवळ आले दर्शन द्यायला. नारदजी म्हणू लागले, देवा हे खोटं बोलायचा धंदा कधीपासून? म्हणले काय? मला एक बोलायचं इकडे एक वागायचं. मला काय म्हणलं होतं, जेवढी पानं आहेत तेवढी जन्म घेतल्यानंतर मग तेवढी भजन केल्यानंतर मग तुम्ही दर्शन देणार होतो ना. हो मग लवकर का आलात देवा? नारदजी त्याचा विश्वासच एवढा पक्का होता, मला अर्जंट यावं लागलं म्हणून मनातला भाव काही न लगे का भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. म्हणून पांडुरंगा पावलास मला, म्हणून पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. देवा आता मला पावलायस ना, मला भेटलायस ना देवा. आता फक्त हा जो भाव तुझ्या चरणावर मी वाहिलेला आहे त्या भावामध्ये कधी मतभेद वगैरे होऊ देऊ नको. तिथला भाव दुसरीकडे मला जाऊच देऊ नको. तुझा नको भाव होऊ देऊ का? जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. मी कुठेही जाऊ द्या देवा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, मागे पुढे उभा राहा सांभाळीत, सोबतच राहा देवा. बरं भेदाभेद मते ब्रह्माचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ. जे मतभेद आहेत, मतभेद म्हणजे काही लोकांनी देव वाटून घेतले. देव वाटून किती सांगू उदाहरण. एक मारवाडी, मुस्लिम आणि गावातला एक शेतकरी माणूस, तिघजण गेले तीर्थयात्रेला.
तिघ जण तीर्थयात्रेला गेले, अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले चांतारा. आता तिघाला काय होणार आहे तेवढा भात कुकर सोबत. शेतकरी म्हणला मी जातो माघारी, आपलं काय पोट भरत नाही. अरे तीर्थयात्रेत असंच असतं, अजून अर्धा किलो घेऊ आपण. अजून अर्धा किलो घेतले, भात घातलेले कुकरमध्ये, शिट्ट्या झालेले 3. आता पुढं आहे का, ते तिघांची चर्चा झाली, लगेच भात खायचं नाही, हे भात सकाळी खायचं. म्हणजे का, आपली आपली स्वप्न सांगायचं मग सकाळी भात खायचं. तिघ जण झोपले पण त्याच्यातले एकाला झोप येईना. कुणाला? शेतकऱ्याला. एका टायमाला 4 भाकरी खाल्लेला माणूस, त्याला कुठली झोप लागते? तो म्हणला आपल्याला जमत नाही. त्यानं उठला आणि 1 किलो तांदळाचा भात एकट्यानंच पार केला. निवांत पडोनी राहीन तई ठाई, निवांत झोपला. सकाळी उठले, ते मारवाडी म्हणू लागला, कोण सुद्धा कुकर कडे जायचं नाही. आता मध्ये माल होता का? नव्हता. हे फक्त शेतकऱ्याला माहिती. तिघ जण सांगू लागले. मारवाडी म्हणू लागला, माझं स्वप्न सांगतो ऐका. माझ्या स्वप्नात मी बालाजीला गेलतो, म्हणला बालाजीला, आणि सोनं पैसे मोजायचं काम माझ्याकडे होतं म्हणलं. मुस्लिमाला विचारलं तुमच्या स्वप्नात? माझ्या स्वप्नात मैं 7 आसमान के आगे गया था. शेतकऱ्याला विचारलं तुमच्या स्वप्नात? माझ्या स्वप्नात गावातला महारती आलता. म्हणला महारती. मग काय म्हणला? मी झोपलो होतो, गावातला महारती आला, गद्दा घेऊनच आला. मला उठ खा भात. खाल्लो भात. अरे ती दोघं म्हणले, अरे आमच्या दोघाचा विचार. काय दोघाचा? तुम्ही 1 जण तर होतो का म्हणला इथं? मारवाडी तुम्ही गेलतो बालाजीला. चित्ताशी संबंध आहे म्हणून भेद कधी करू नका. भेदाभेद मते ब्रह्माचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देव. आणि देवा तुझ्यापेक्षा जगात कोण मोठा आहे रे? तू का म्हणे आणो तुझं बीन नाही, तू का म्हणे आणो तुझं बीन नाही, तू का म्हणे आणो तुझं बीन नाही, तू का म्हणे आणो तुझं बीन नाही. नभावनी पाही वाड आहे, नभावनी पाही वाड आहे, जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन रंगले काय जाधव साहेबांनी मला निमंत्रण दिले. नाव घेतलं म्हणजे ते मोठे असं काही नाही, आमचा परिचय नव्हता. त्यांनी माननीय सुरेश दाजी बिराजदार त्यांना फोन केले, परत मग ते दाजींनी मला केले. आणि काय असं या रस्त्यानं कित्येक वेळेस गेलोय, पण आईला आज बोलवायचं होतं, मातेला आज बोलवायचं होतं. मातेच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. फक्त 5 मिनिटात कीर्तनाला पूर्णविराम. नीट ऐका. मला समाज प्रबोधन करण्याची जास्त सवय आहे. अलीकडं कीर्तन ऐकणारे भरपूर आहेत, पण त्या कीर्तनाचे जे शब्द आहेत ते मध्ये किती जण उतरवतात याला किंमत आहे. चित्त देऊन किती जण ऐकतात. नाहीतर ज्ञानोबाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. आता नीट ऐका. जगात सर्व काही भेटेल, धन भेटेल, ऐश्वर्य भेटेल, संपत्ती भेटेल, पण एकदा गेलेली आई आणि वडील पुन्हा कधी भेटणार नाहीत हे लक्षात ठेवा. खाली बस बाळा. आई आणि वडील एवढं मोठं नियोजन केलं जाधव साहेब. आणखीन एक प्रार्थना करतो.
आमचा हार थोडा लहान करा, शाल बारीक राहू द्या, मातीची फोटो मोठी दिला, लहानही दिलं तर काही अडचण नाही. फक्त एकच नियोजन करायचं, काय आपल्या या दीपक चौकातील असतील, या भवानी मातेच्या रस्त्यावरचे असतील, जे काही इथले प्रॉपर घरं आहेत ना, त्या सगळ्यांना सांगायचं, इथल्या लेकी ज्या आहेत ना, लेकी दिवाळीला बोलू नका, पाडव्याला बोलू नका, कोणत्या सणाला बोलू नका, पण आपल्या या दीपक चौकातल्या सप्त्याला लेकी बोलून घेत जा. का तुम्ही मायबाप जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच लेकी येतील. तुम्ही फोन करा, बेटा ये सप्ताह चालू आहे, ती लेक येईल, 11पर्यंत कीर्तन ऐकेल, 1-2 वाजेपर्यंत सासरच्या सुख दुःखाच्या गोष्टी मायबापाला लेक सांगेल. काल्याच्या दिवसापर्यंत उधार का होईना बाप साडी आणून ठेवल, आणि काला झाल्यानंतर प्रसाद घेऊन लेक आनंदानं जाईल. पण माय बापाच्या नंतर भाऊ किती प्रेम करू द्या ताई. आज रात्री शेवटचं कीर्तन आहे, उद्या काल्याचं कीर्तन आहे, येत आई रात्री येणार नाही, काल्याच्या दिवशी येईल, महिला मंडळाच्या मध्ये बसेल, सगळ्या ओळखीच्या महिला मंडळ तिला म्हणतील कधी आलीस का, बरे आहेस का, लेकरं बरे आहेत का, सगळे तिला विचारतील. पण तिच्या डोळ्यातलं पाणी कधी थांबत नाही का. गळ्याला लावून घेणारी माय इथं दिसत नाही, डोक्यावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही. भावानं चहाला बोलवून नेला, चहा पेल्याबरोबर अर्ध्या तासात लेक निघते घरातून. का ज्या माय बापाच्या बोटाला धरून 20 वर्षे तिथं राहिली, त्या माय बापाच्या फोटो तिथं घरी समोर लावलेल्या दिसतात, त्याच्यामुळे त्या लेकीचं मन लागत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही शहरात आहात, तुम्ही खेडेगावातले काही जण इथं आहात, पोटासाठी इथं आलात, कोणी दुकान लावलं, कोणी काय काय, असं ज्याच्या त्याच्या याच्यानं थोडा विचार करा. मायबाप असताना कशी अवस्था होती, मायबाप नसताना कशी होती. माय बापाला भेटायला जा, 2 दिवस राहून आई, ए आई मी निघतो आई आता, मंगळवार शुक्रवार गर्दी फार असते आई देवीच्या दर्शनाला, मला गेलं पाहिजे आई. जाणार आहे करे बाळा, हो आई. थांब, ते कांदे तिथं पिशवीत घे, ते लसूण घे, थांब जरा यांना ऊस आणायला लावते, ऊसाचे बारीक तुकडे करून, लाल मिरचीची पावडर असेल, काळ्या मिरचीची पावडर असेल, घरात काय काय वस्तू असतील त्या सगळ्या लेकराच्या बॅगमध्ये माय भरते आणि लेकराच्या ताब्यात बॅग देते. आई हे सगळं भेटतं आई तुळजापूरमध्ये. नाही रे, पैसे दिल्यावरच ना, आहे ना इथं. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत तुमची पिशवी भरून येत होती, मायबापाच्या नंतर तुम्ही नेलेली पिशवी सुद्धा परत आली नाही, एवढा भेद असतो. म्हणून एकच सांगणं आहे, देवाची सेवा करून मायबाप भेटत नाहीत. वाक्य नीट ऐका, देवाची सेवा करून मायबाप भेटत नाहीत, पण मायबापाची सेवा केल्यानंतर देव भेटतो, एवढं वाक्य लक्षात ठेवा. मी का सांगतोय, मी जरा स्पष्ट बोलतोय. एखादा म्हणला पुन्हा यांना सांगायचं नाही, माझं काय अडलं नाही, देवीचं दर्शन झालं, मला याच्यात समाधान आहे. ऐका, एक वाक्य बोलतो, इथं कितीतरी आहेत लांबून ऐकत असतील, त्यांच्या पायावर मी डोकं ठेवून सांगतो. अरे काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, पण माय बापाला किंमत नाही. मग बाकीची काही साधना करा, नाही भेटणार तुम्हाला. खरंच जर तुम्हाला देवी प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तर आईसारख्या देवीला कधीही तळतळून काही म्हणू नका, त्रास देऊ नका, एवढंच्या लेकराचं सांग नाही. करविली ते शिकली कटकट वाकुडे का नेट देव जाणे. झालेली सेवा सर्व मायबाप श्रोते आजी आजोबा बहीण भाऊ सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. देवी मातेच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. झालेली सेवा परत एकदा जाधव महाराज जाधव साहेब असतील, आमचे मृदंगाचार्य, काय नाव, सुरेश महाराज, सुरेश महाराज असतील, इकडे प्रभाकर महाराज, राजूभाऊ महाराज, राजूभाऊ महाराज, सगळे चौबदार मंडळी, हे सर्व बाळगोपाळ विनेकरी बाबा, इथं बसलेले सर्व कार्यकर्ते मंडळ, माईकवाले, कॅमेरेवाले, रामेश्वर महाराज, रामेश्वर महाराज,
नावं माहिती नाहीत, त्याच्यामुळं सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही म्हणताल हा मला, तुम्हालाही धन्यवाद. मध्ये ते आलं जनावर तरी सुद्धा तुम्ही गेलो नाही घरला. हा, तुम्हालाही धन्यवाद. जे कीर्तनाला आले त्यांना लाख लाख धन्यवाद, जे घरी झोपले त्यांना करोडो धन्यवाद. झालेली सेवा देवीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम.